नको नको साखर आहे बरोबर. छान आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वानंद वन ओपनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मी खूप टायमानंतर ब्लॉग बनवतो आहे. मी चाललो आहे गावाला. तर बघूयात आपला हा गावचा ब्लॉग कसा होतो आहे. आणि आमची रात्रीची 12ची गाडी आहे. तर मला काय काय पॉसिबल होतं दाखवायला ह्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेल. बट तुम्हाला एक काम करावं लागेल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. गाईच आजचं वेदर बघा, पर्पल होतं. हे अजून डार्क होईल, तुम्हाला मी ते नक्की दाखवेल. फायनली मी रेडी झालो आणि मी सकाळचाच घातलं आहे बिकॉज मला हा आउटफिट खूप आवडला. सो मी हेच घालतो. आधी रात्रीचं कोण बघणार आहे. माझी जी फ्रेंड आहे रश्मी, तुम्हाला माहिती असेल, ती आमच्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहे बस स्टॉपवरती. सो चला गाईज, स्पीड चेक. थँक्यू सो मच. सो हा रश्मीकडून सरप्राईज होता. आम्ही सर्व बसमध्ये बसलो. सो आता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे. सो बघूयात ही जर्नी कशी होते, काय काय आपण अनुभवतो या जर्नीमध्ये. सो बोलूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळी आहे. सो फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत गावी जाण्यासाठी. ही आमची दुसरी बस आहे. फायनली आम्ही आमच्या गावाला पोहोचलेलो आहोत आणि काळवण खूप मस्त वाटते. आम्ही एकाच बसमध्ये होतो सर्वजण, एकाच बसमध्ये. गाईडची कोण आहे? आई हाय कर हाय असं. स्पेशली मी लाईफमध्ये आग नाही लावत, बट मी चुलीला आग लावणार आहे. चला आपण चुलीला आग लावूया. सो गाईज, गावाला आल्यावरती ग्लो होतं बघा, किती मस्त आलं मला. आणि आता वाजलेत सकाळचे 11 वाजलेत, बट वाटत नाही तसं दुपार वाटते मला. आता आपण किचनमध्ये जाऊयात आणि किचनमध्ये जाऊन मम्मी काहीतरी बनवते. सो आपण ती बघूयात. सो मम्मी काय बनवते? सांडणी भांडी त्याच्यात. खाऊन बघ. व्हायचा मोठू नको. आका खा. का आका खा. नको नको साखर आहे बरोबर. छान आहे, छान आहे. जेवण खायचं असतो गरमीमध्ये. तर यावर्षी उत्सवाचा 48वा वर्ष आहे. तर मग आपण जाऊन बघूयात की काय काय तयारी चालली, कशी चालली, आणि थोडंफार हातभार पण लावूयात आणि मस्ती पण करूयात. लेट्स गो. ज्याप्रमाणे तुम्हाला मी आधीच्या क्लिपमध्ये बोललो आहे की 48 वर्ष. 48 वर्ष म्हणजे काय? आमच्या गावचे ग्रामदैवत श्री वर्धना गणपती बाप्पा यांच्या मंदिराचा ह्या वर्षी 48वा वर्धापन दिन सोहळा आहे. दरवर्षी आम्ही हा वर्धापन दिन अक्षय तृतीयाच्या दिवशी साजरा करतो. म्हणून आमच्यासाठी अक्षय तृतीया खूप स्पेशल आहे. ह्या सोहळ्याची तयारी अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवसापासून होते. जसं की मंदिराआसपास शेणाने सारवणं, साफसफाई करणं, नंतरला विविध प्रकाराची सजावट करणं, लाईटिंग, रोषणाई करणं, म्हणजे एकदम असं गणेशोत्सवासारखी फिलिंग असते. मी जेव्हा स्वतः मदत करत होतो, म्हणजे स्वतःचा हातभार लावत होतो, तेव्हा मलाही अशीच गणेशोत्सवासारखी फिलिंग येत होती. मस्तपैकी मंडप सजवलेलं आणि जी आरास, आणि स्पेशली गणपती बाप्पाचा जो मखर असतो तो पण मस्तपैकी सजवलेला. ही जी काही आम्ही कामं करतो आहे किंवा सेवा करतो आहे, जणू काही गणपती बाप्पाच करून घेत होता असं वाटत होतं.
कर आता कर. काही टाकावरून पण ते दोन्ही फोटो ना पुरले पाहिजे. कोणते दोन आहेत ना फोटो. अजून असा हा एक कसला आहे. मी आता जस्ट आमच्या गावच्या एंट्रन्समध्ये गेलेलो आणि तिथे मला एक 2-3 स्टोरीसाठी फोटोज घ्यायचे होते आणि नंतर मग येताना मी बघतो तर तिथे गावाच्या एंट्रन्सपासून मस्तपैकी रांगोळी काढले, ते पण चुन्यापासून. हे बघा किती भारी ना. ही आहे कोकणातली खरी परंपरा. पूर्ण जायचं तसं काढत या इकडे ह्या गजला काढतात.